नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर्स या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 28 मे 2022 चे महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी असणारे बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या करंट अफेअर्सच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 12व्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये लांब उडी या प्रकारामध्ये कोणी सुवर्णपदक जिंकलं आहे? तर नुकतीच 12वी जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा पार पडलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये लांब उडी या प्रकारामध्ये भारताच्या मुरली श्रीशंकर या खेळाडूने सुवर्णपदक जिंकलेलं आहे. पर्याय क्रमांक दुसरा मुरली श्रीशंकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 12वी आंतरराष्ट्रीय जम्पिंग मीट 2022 नुकतीच ग्रीसमधील कॅथलिया या ठिकाणी पार पडलेली आहे आणि यावर्षी या स्पर्धेची आवृत्ती 12वी राहिली आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि या स्पर्धेमध्ये भारताचा लांब उडीपटू मुरली श्रीशंकर याने 8.31 मीटर उडी मारून सुवर्णपदक जिंकलेलं आहे. आणि हा जो मुरली श्रीशंकर आहे याच्या नावावरती 8.36 मीटर लांब उडीचा विक्रम आहे आणि त्याने यावेळेस आता 8.31 मीटर उडी मारून सुवर्णपदक जिंकलेलं आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हा खेळाडू भारतातील केरळ या राज्यामधला आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी स्वच्छ सर्वेक्षण 2023 ची थीम कोणती आहे? तर स्वच्छ सर्वेक्षण 2023 ची थीम आहे वेस्ट टू वेल्थ. पर्याय क्रमांक दुसरा वेस्ट टू वेल्थ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर नुकतंच स्वच्छ भारत मिशन शहरी 2 अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2023 ची घोषणा करण्यात आलेली आहे आणि याच्याशी संबंधित मंत्रालय जर आपण पाहिलं तर ते आहे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय. आणि यावर्षीची स्वच्छ सर्वेक्षणाची आवृत्ती आहे 8वी. याची थीम राहिलेली आहे वेस्ट टू वेल्थ आणि यामध्ये 3R वरती भर देण्यात आलेला आहे. 3R म्हणजे काय तर रिड्यूस, रिसायकल आणि रियूज यामध्ये भर देण्यात आलेला आहे. तर पहिली आवृत्ती जी आहे स्वच्छ सर्वेक्षणाची ती 2016 साली पार पडली होती आणि आताची आवृत्ती ही 8वी आवृत्ती आहे, हे आपण विशेषतः लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे स्वच्छ सर्वेक्षण आहे ते स्वच्छ भारत मिशन शहरी 2 अंतर्गत घोषित करण्यात आलेलं आहे. तर मग स्वच्छ भारत मिशन शहरी याबद्दल देखील आपण माहिती पाहूया. तर स्वच्छ भारत मिशन शहरीचा पहिला टप्पा जो होता तो 2 ऑक्टोबर 2014 ते ऑक्टोबर 2019 पर्यंत पार पडलेला आहे आणि आता दुसरा टप्पा 2021 ते 2026 या कालावधीमध्ये पार पडणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. 2020 चा वासविक औद्योगिक संशोधन पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर नुकताच 2020 या वर्षाचा वासविक औद्योगिक संशोधन पुरस्कार ए गोपालकृष्णन यांना प्रदान करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक तिसरा ए गोपालकृष्णन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ए गोपालकृष्णन यांना वासविक औद्योगिक संशोधन पुरस्कार 2020 नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. मग वासविक पुरस्काराचा फुल फॉर्म काय आहे? तर वासविक म्हणजे विविधलक्षी औद्योगिक संशोधन विकास केंद्र, त्यालाच वासविक असं शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलं जातं. मग या पुरस्काराचे विजेते ए गोपालकृष्णन हे कोण आहेत? तर ते ICAR सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक आहेत, हे आपण विशेषतः लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांना हा पुरस्कार मत्स्य अनुवंशशास्त्राशी संबंधित संशोधन कार्यामध्ये महत्वपूर्ण योगदानासाठी देण्यात आलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, महिला आमदारांची राष्ट्रीय परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? तर नुकतीच महिला आमदारांची पहिली राष्ट्रीय परिषद जी आहे ती केरळमधील तिरुअनंतपुरम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक पहिला तिरुअनंतपुरम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर महिला आमदारांची राष्ट्रीय परिषद जी आहे तिचं उद्घाटन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आणि ही परिषद 26 मे 2022 ला सुरू झाली आहे. ही 2 दिवसीय परिषद आहे आणि या परिषदेचं ठिकाण केरळमधील तिरुअनंतपुरम या ठिकाणी या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि हिचं आयोजन कोणी केलेलं आहे? तर केरळ विधानसभेनं या परिषदेचं यावर्षी आयोजन केलेलं आहे. आणि या 2 दिवसीय परिषदेचं आयोजन आझादी का अमृत महोत्सवाचा भाग म्हणून करण्यात आलेलं आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताचा पहिला ऑलिम्पिक मूल्य शिक्षण उपक्रम कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला आहे? तर भारताचा पहिला ऑलिम्पिक मूल्य शिक्षण उपक्रम जो आहे तो ओडिशा या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक तिसरा ओडिशा ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर भारताचा पहिला ऑलिम्पिक मूल्य शिक्षण कार्यक्रम जो आहे तो ओडिशामध्ये सुरू करण्यात आलेला आहे आणि हा उपक्रम अभिनव बिंद्रा फाउंडेशन ट्रस्टच्या सहकार्याने ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा ऑलिम्पिक मूल्य शिक्षण कार्यक्रम ओडिशामध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे, हे आपण विशेषतः लक्षात ठेवायचं आहे. मग आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे तर तिच्याबद्दल देखील माहिती असणं गरजेचं आहे.
तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती जी आहे त्याची स्थापना 23 जून 1894 ला झालेली आहे. या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं मुख्यालय स्वित्झर्लंड मधील लॉसने या ठिकाणी आहे आणि या समितीचे महासंचालक कोण आहे तर क्रिस्टोफर डी केपर हे या समितीचे महासंचालक आहेत. हे सर्व मुद्दे या प्रश्नाच्या बाबतीमध्ये महत्वाचे आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे, पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर तयार करणारं भारतातील पहिलं महानगर कोणतं बनलं आहे? तर पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर तयार करणारं भारतातील पहिलं महानगर बनलेलं आहे कोलकाता हे शहर. पर्याय क्रमांक 2 कोलकाता या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. कोलकाता शहर महानगरपालिकेने पीपल्स जैवविविधता नोंदणी रजिस्टर तयार केलेलं आहे आणि यामध्ये कोलकाता शहरामधील फुलांच्या आणि प्राण्यांच्या जातीबद्दल तसेच जमिनीचा वापर आणि मानवी क्रियाकलापांबद्दल तपशील ठेवण्यात आलेला आहे. तर यामध्ये आपल्याला महत्वाचा मुद्दा लक्षात काय ठेवायचा आहे तर पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर तयार करणारं भारतातील पहिलं महानगर जर कोणतं विचारलं तर याचा आपल्याला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे कोलकाता. हे आपण विशेषतः लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, द इंडिया स्टोरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत किंवा या पुस्तकाचे लेखन कोणी केलेलं आहे? तर द इंडिया स्टोरी हे जे पुस्तक आहे याचे लेखक आहेत बिमल जालान. पर्याय क्रमांक 1 बिमल जालान हे याचं योग्य उत्तर आहे. बिमल जालान हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर आहेत आणि त्यांनी आता द इंडिया स्टोरी नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये भारताच्या आर्थिक इतिहासावरती लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर बिमल जालान यांची इतर पुस्तकं देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ती म्हणजे इंडिया देन अँड नाऊ, त्यानंतर इंडिया अहेड हे पुस्तकं देखील बिमल जालान यांचे आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक जिंकणारी पहिली हिंदी कादंबरी कोणती बनली आहे? तर नुकतंच आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक टॉम्ब ऑफ सँड या कादंबरीला देण्यात आलेलं आहे. मग टॉम्ब ऑफ सँड ही पहिली हिंदी कादंबरी आहे जिला आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळालेलं आहे. पर्याय क्रमांक 1 टॉम्ब ऑफ सँड हे याचं योग्य उत्तर आहे. रेत की समाधी या नावाने ही कादंबरी गीतांजली श्री यांनी हिंदीमध्ये लिहिली होती आणि तिला इंग्रजीमध्ये टॉम्ब ऑफ सँड या नावाने डेझी रॉकवेल यांनी अनुवादित केलेलं आहे आणि या टॉम्ब ऑफ सँड या कादंबरीला आता आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळालेलं आहे. मग या ठिकाणी आपल्याला ह्या दोन लेखक आणि अनुवादक या दोघींची नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि हा जो पुरस्कार आहे आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक याची जी रक्कम असते लेखक आणि अनुवादक यांना विभागून दिली जाते आणि या कादंबरीमध्ये 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर पती गमावलेल्या 80 वर्षीय विधवेची कथा या टॉम्ब ऑफ सँड किंवा रेत की समाधी या कादंबरीमध्ये आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत तर गीतांजली श्री आणि अनुवादक कोण आहेत तर डेझी रॉकवेल. या दोघींची नावं देखील विशेषतः लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, इंग्रजीमध्ये अनुवादित केलेल्या आणि UK मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकासाठी कोणता पुरस्कार दिला जातो? तर इंग्रजीमध्ये अनुवादित आणि UK मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दिला जातो. पर्याय क्रमांक 2 आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हे याचं योग्य उत्तर आहे. या ठिकाणी हा प्रश्न घेण्याचं कारण असं आहे की बुकर पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार यामधला डिफरन्स आपल्याला लक्षात असणं कायम गरजेचं आहे, कारण की यावर्षी आपली भारताची कादंबरी टॉम्ब ऑफ सँड हिला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे हा डिफरन्स आपण विशेषतः लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जो आहे तो इंग्रजीमध्ये अनुवादित केलेल्या आणि UK आणि आयर्लंड मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकासाठी दिला जातो आणि बुकर पुरस्कार जो आहे तो इंग्रजीमध्ये लिहिलेल्या आणि UK किंवा आयर्लंड मध्ये प्रकाशित झालेल्या सर्वोत्कृष्ट पुस्तकासाठी दरवर्षी दिलं जाणारं साहित्यिक पारितोषिक आहे. तर यामध्ये मेन डिफरन्स काय आहे तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा इंग्रजीमध्ये अनुवादित केलेल्या पुस्तकांसाठी आहे, तर बुकर पुरस्कार हा इंग्रजीमध्ये लिहिलेल्या पुस्तकासाठी आणि UK किंवा आयर्लंड मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकासाठी आहे. आणि यावर्षी आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक जे आहे ते भारतीय लेखिका गीतांजली श्री यांना त्यांच्या हिंदी कादंबरी टॉम्ब ऑफ सँड साठी 2022 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हा जो पुरस्कार आहे या पुरस्काराची रक्कम लेखक आणि अनुवादक यांच्यामध्ये विभागून दिली जाते. हा मुद्दा देखील आपण विशेषतः लक्षात ठेवायचा आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय सैन्याची पहिली महिला वैमानिक कोण बनले आहेत? तर नुकतीच भारतीय सैन्याची पहिली महिला फायटर बनण्याचा मान अभिलाषा बराक यांना मिळाला आहे. पर्याय क्रमांक 1 अभिलाषा बराक या भारतीय सैन्यातील पहिली महिला फायटर बनलेल्या आहेत. तर अभिलाषा बराक या इंडियन आर्मीची पहिली महिला वैमानिक बनलेल्या आहेत. त्या कॅप्टन या पदावरती आहेत आणि त्या आता भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला लढाऊ वाहक बनलेल्या आहेत. अभिलाषा बराक या मूळच्या हरियाणाच्या आहेत आणि त्या एका निवृत्त कर्नलच्या मुलगी देखील आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर बराक यांना
सप्टेंबर 2018 मध्ये आर्मी एअर डिफेन्स कॉर्प्स मध्ये नियुक्त करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी नाशिक या ठिकाणी 3 वर्ष प्रशिक्षण घेतलं आणि आता त्या भारतीय सैन्याची पहिली महिला लढाऊ वैमानिक बनलेल्या आहेत. तसेच त्यांना प्रशिक्षण काळामध्ये विंग्ज या चिन्हाने देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. हे सर्व मुद्दे अभिलाषा बराक यांच्या बाबतीमध्ये आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर आता आपण वन लाइनर प्रश्न पाहूया. देशामधील पहिले मधाचं गाव कोणतं बनलं आहे? तर याचं उत्तर आहे महाबळेश्वर तालुक्यामधील मांघर हे गाव देशातील पहिलं मधाचं गाव बनलं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे 75व्या जागतिक आरोग्य संमेलनामध्ये समिती बी चे अध्यक्ष कोण आहेत? तर राजेश भूषण भारताचे केंद्रीय आरोग्य सचिव हे 75व्या जागतिक आरोग्य संमेलनात समिती बी चे अध्यक्ष होते. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये कोणता नौदल युद्ध सराव झाला? तर याचं उत्तर आहे बोंगो सागर हा युद्ध सराव भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये झालेला आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे बोंगो सागर नौदल युद्ध सराव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? तर याचं उत्तर आहे बांगलादेशमधील मोंगला बंदर या ठिकाणी. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे लिसन टू युअर हार्ट द लंडन ऍडव्हेंचर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे रस्किन बॉन्ड. सहावा प्रश्न आहे राष्ट्रीय सुपर कम्प्युटिंग मिशन अंतर्गत NIT तिरुचिरापल्ली या ठिकाणी कोणता सुपर कम्प्युटर लॉन्च करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे परम पोरूर. विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे प्रश्न आणि आता आपण कालच्या प्रश्नांचं रिव्हिजन करणार आहोत. कालचा पहिला प्रश्न आहे 2022च्या वर्ल्ड एअर पॉवर इंडेक्स मध्ये भारतीय हवाई दलाचा क्रमांक कितवा आहे? तर याचं उत्तर होतं तिसरा. दुसरा प्रश्न होता IPLच्या इतिहासामध्ये 700 चौकार मारणारा पहिला खेळाडू कोण ठरला? तर याचं उत्तर होतं शिखर धवन. तिसरा प्रश्न होता 7व्या ब्रिक्स सांस्कृतिक मंत्र्यांच्या बैठकीमध्ये भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं आहे? तर याचं उत्तर होतं मीनाक्षी लेखी. चौथा प्रश्न होता ग्राहक सेवा मानकांचं परीक्षण करण्यासाठी RBI ने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली? तर याचं उत्तर होतं BP कानूनगो. पाचवा प्रश्न होता ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा सन्मान कोणाला मिळाला आहे? तर याचं उत्तर होतं किशोर जयरामन. सहावा प्रश्न होता आरोग्य सेवेमध्ये ड्रोनचा वापर करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं? तर याचं उत्तर होतं उत्तराखंड. सातवा प्रश्न होता नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे 2021 नुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर किती आहे? तर याचं उत्तर होतं 82.3%. आठवा प्रश्न होता नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे रिपोर्ट 2021 कोणी प्रसिद्ध केला? तर याचं उत्तर होतं केंद्रीय शिक्षण मंत्रालय. नववा प्रश्न होता 12व्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिपचं विजेतेपद कोणी पटकावलं आहे? तर याचं उत्तर होतं हरियाणा. आणि 10वा प्रश्न होता जागतिक थायरॉइड जागरूकता दिवस कधी साजरा करण्यात आला? तर याचं उत्तर होतं 25 मे 2022 रोजी. विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर आपले आजचे प्रश्न संपले आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.